स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत केंद्रीय विद्यालयात जनजागृती कार्यशाळा, वाहतूक नियम, व्यसनमुक्ती व शिस्तीचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. स्टुडंट पोलीस कॅडेट एसपीसी उपक्रमाअंतर्गत वर्धा पोलीस दलाच्या वतीने मंगळवार 29 जुलै रोजी केंद्रीय विद्यालय वर्धा येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षितता, शिस्त, कायद्याविषयी जागरूकता आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यशाळेत वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक फौजदार रियाज खान यांनी वाहतूक नियमांचे महत्त्व, अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, हेल्मेटचा वापर, सीट बेल्ट लावणे, विनापरवाना वाहन न चालविणे, वेग मर्यादेचे पालन करणे तसेच वाहनांवर HSRP क्रमांक प्लेट लावण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सिगारेट, तंबाखू, गुटखा, दारू, गांजा, MD ड्रग्स यांसारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. व्यसनामुळे शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान होत असून त्यातून अनेकदा गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते आणि कुटुंबातील सुख शांतीही नष्ट होते, असे त्यांनी सांगितले. तसेच पोलीस अंमलदार विलास चन्ने, पोलीस मुख्यालय वर्धा यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, योग साधना, परेड, शिस्त आणि व्यक्तिमत्व विकास याविषयी मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक विलास पाटील, वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा यांच्या आदेशानुसार पार पडली. कार्यक्रमाला केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य यतेंद्र कुमार, शिक्षक वृंद आणि सुमारे 150 ते 165 विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी अमिरेश शुक्ला यांनी उपस्थितांचे आभार मानले.